आता सध्या एक ब्रेकिंग न्यूज येते। काल भारताच्या जम्मू, श्रीनगर आणि पंजाब मधल्या काही शहरातून देखील रात्रीच्या वेळेला काही हल्ल्यांचे आवाज आल्याच्या बातम्या न्यूज मीडियाने सांगितल्या होत्या। आताच भारताच्या डिफेन्स मिनिस्ट्रीने जे एक स्टेटमेंट जारी केले त्यातून त्यांनी हे स्पष्ट केले की काल रात्री 1 वाजल्यापासून 1:20 दरम्यान पाकिस्तानने भारताच्या 15 शहरांवर मिसाईल अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता। जम्मू, काश्मीर, पंजाब, गुजरात आणि राजस्थान अशा 4 राज्यांमधल्या या 15 शहरांना पाकिस्तानने टार्गेट केलं होतं। पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं या मिसाईलना नष्ट करून टाकलं आणि त्यामुळे या शहरांना कोणत्याही प्रकारची हानी पाकिस्तान पोहोचवू शकला नाही। नक्की काय काय घडलं रात्री हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। जम्मू काश्मीर मधल्या अवंतीपुरा, श्रीनगर आणि जम्मू, पंजाब मधल्या कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर आणि भटिंडा, राजस्थान मधल्या फलोदी, उत्तरलाई आणि गुजरात मधल्या भू या 15 शहरांवर पाकिस्ताननं काल रात्री PL-15 नावाचं जे पाकिस्तानला चीननं दिलेलं मिसाईल आहे हे मध्यम पल्ल्याचं मिसाईल डागून मारा करण्याचा प्रयत्न केला होता। हा मारा भारताच्या S-400 सुदर्शन चक्र या एअर डिफेन्स सिस्टीमनं हवेतच उद्ध्वस्त करून टाकला। पाकिस्तानने या मिसाईलच्या सोबतच काही ड्रोन सुद्धा भारताच्या या शहरांवर टाकण्याचा प्रयत्न केला होता, पण हे ड्रोन्स भारताच्या इंटिग्रेटेड काउंटर CAS ग्रिड या सिस्टीमचा वापर करून नष्ट केले। या 15 शहरांमधल्या अनेक वेगवेगळ्या लोकेशन्सवरती या उद्ध्वस्त होऊन पडलेल्या पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे आढळलेले आहेत। त्याचबरोबर इतर काही अवशेष देखील सापडलेले आहेत। याचबरोबर गुजरात जवळच्या खांडा नावाच्या विभागात भारत आणि पाकिस्तान यांच्या बॉर्डरच्या दरम्यान जे एक गाव आहे त्या गावात हाय टेन्शन पॉवर लाईन म्हणजे एक विद्युत वाहिनी आहे, त्या विद्युत वाहिनीवर एक ड्रोन येऊन आदळला आणि त्याचा स्फोट झाला। याची चौकशी सध्या भारताचा पोलीस विभाग आणि इंडियन एअरफोर्स दोघे मिळून करत आहेत। भारताने काल रात्री पाकिस्तानचे हे सगळे मनसुबे उधळून लावले। त्यानंतर भारत सरकारनं गप्प न बसता आज पहाटे पाकिस्तानच्या लाहोर मधल्या एअर डिफेन्स सिस्टीमवर हल्ला केला आणि ती सिस्टीमच नष्ट करून टाकली। म्हणजे भविष्यात जर भारतानं लाहोरवरती मिसाईल हल्ले केले तर लाहोरचा बचाव पाकिस्तान करू शकणार नाही, अशी आता लाहोरची परिस्थिती आहे। अशा प्रकारे भारतानं आपल्या स्टेटमेंटमध्ये हे देखील सांगितलंय की फक्त लाहोरमध्ये नव्हे तर आणखी इतर काही पाकिस्तानातल्या शहरांमध्ये देखील भारतानं त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केलेली आहे। म्हणजे तिथं उद्या मिसाईल अटॅक झाले तर पाकिस्तान आपला बचाव करू शकणार नाही। पण ही इतर ठिकाणं कोणकोणती आहेत हे मात्र भारतानं आता सांगितलेलं नाही आहे। पाकिस्ताननं भारतावर चालवल्या या PL-15 मिसाईलचा एक तुकडा पंजाब मधल्या अमृतसरमध्ये सापडलाय। त्याबरोबरच या सिस्टीमला हवेतच नष्ट करतानाचा एक 7 सेकंदाचा व्हिडिओ देखील इंटरनेटवर सध्या व्हायरल होतोय। भारतानं पाकिस्तानचा हा हल्ला परतवण्यासाठी ज्या S-400 एअर डिफेन्स सिस्टीमचा वापर केला ती भारतानं रशियाकडून विकत घेतलेली सिस्टीम आहे, जी 40 ते 400 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये कार्यक्रम करायचं काम करते। 60 किलोमीटर पर्यंत त्याची हवेत रेंज आहे आणि एका वेळेला ती 36 टार्गेट्स वरती काम करू शकते। ही 2 पद्धतीने काम करते, पहिली डिटेक्शन आणि दुसरी एंगेजमेंट रडार। म्हणजे ती पहिलं आपलं टार्गेट स्वतः आयडेंटिफाय करते आणि मग त्याला उडवते। पाकिस्ताननं या ज्या PL-15 मिसाईलचा वापर केला होता ही पाकिस्तानला चीननं पुरवलेली मिसाईल आहे। या मिसाईलचं विशेष म्हणजे ही मिसाईल हवेत असताना आपण त्याची दिशा बदलू शकतो। पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं जी त्याच्यापेक्षा 2 पावलं पुढे आहे तिनं हे सगळे हल्ले व्यवस्थितरित्या उधळून लावले आहेत। या एअर डिफेन्स सिस्टीमची खासियत म्हणजे रशियानं सध्या म्हणजे आता चालू असलेल्या युक्रेन बरोबरच्या युद्धात युक्रेन विरुद्धचे हल्ले परतवण्यासाठी या सिस्टीमचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये रशियन शहरांमध्ये केलाय। त्यामुळे भारतानं ही सिस्टीम वापरायचं हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे की ही सिस्टीम आता सध्या प्रूव्हन आहे, म्हणजे याचा उपयोग सिद्ध झालेला आहे जे युद्ध आता सध्या चालू आहे। या गोष्टीबद्दल बरीचशी चर्चा चालू होती। बॉर्डरवर LOC वर देखील मोठ्या प्रमाणावर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही सैन्यांच्यात गोळीबार सुरू आहे। बॉर्डरवर आतापर्यंत 16 लोकांचा जीव गेलेला आहे। अनेक सामान्य लोकांनी आतापर्यंत पाकिस्तानच्या या हल्ल्यात आपला जीव गमावलेला आहे। याचबरोबर आता हे देखील लक्षात आले की पाकिस्तान भारतातल्या अंतर्गत भागातल्या वेगवेगळ्या शहरांना आणि त्या शहरातल्या सामान्य लोकांना देखील टार्गेट करायचा प्रयत्न करते। जर अशा कुठल्याही हल्ल्यात भारताच्या कुठल्याही व्यक्तीचा जरी मृत्यू झाला तर हे एक ऑल आउट वॉर झाल्याशिवाय राहणार नाही, कारण
पाकिस्तान ज्याला ऍक्ट ऑफ वॉर म्हणते तो ऍक्ट ऑफ वॉर हा आहे। अशी परिस्थिती सध्या असताना मिनिस्ट्रीनं जे स्टेटमेंट दिले त्याच्यामध्ये त्यांनी हे देखील सांगितलंय की पाकिस्ताननं ज्या इंटेन्सिटीचा हल्ला केला होता त्याच इंटेन्सिटीचा प्रतिहल्ला आम्ही लाहोरवर केलाय। फक्त लाहोरवर आम्ही सामान्य नागरिकांवर हल्ला केलेला नाही, आम्ही फक्त त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करायचं काम केलंय। म्हणजे भविष्यात जर हे युद्ध होणार असेल तर या युद्धाच्या पहिल्या टप्प्यात भारत शेरा सव्वाशेर निघालाय। आता यामध्ये आणखी काय काय अपडेट येतात ते आम्ही तुम्हाला सांगत राहूच। या हल्ल्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा। जय हिंद।